यमनियमांचा अभ्यास कोणी केला? मी प्रत्येक लेक्चरला विचारणार आहे की तुम्ही वाचलं, काय काय वाचलं. प्रत्येक लेक्चरला विचारणार आहे, म्हणजे जे नाही वाचत आहेत ते निदान पुस्तकं उघडतील. बरोबर? कोणी कोणी वाचलं, काय वाचलं यमनियमांबद्दल? पटापट आपण एक 10-15 मिनिटात रिकॅप फटाफट आपण मागचं एकदा उजळणी करणार आहोत. यमनियमांबद्दल कोणी काय काय वाचलं आहे? ज्यांनी वाचलंय त्यांनी सांगायला सुरुवात करा, म्हणजे आपोआप सगळे सांगायला सुरुवात करतील. कोणीच वाचलं नाहीये? कोणीच वाचलं नाहीये का? जे काही माहिती आहे ते सांगा मला. यमनियम किती यम आहेत? किती यम आहेत? यम किती आहेत? 5 मॅडम. 5. कोणते कोणते आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. नियम किती आहेत? नियम किती आहेत? सांगा बरं, नियम किती आहेत? ज्यांना येतंय त्यांनी सांगा, म्हणजे बाकीच्यांचं कानावरून जाईल म्हणून मी विचारते. कारण ते शब्द एकदा ऐकून आपल्या लक्षात राहतील असं नाहीये. नियम किती आहेत? सांगा बरं. माझा आवाज येतोय का? नियम 5 आहेत मॅडम. हा, कोणते सांगा बरं. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. प्रणिधान, ईश्वर प्रणिधान. बरोबर. मग योगांगांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होऊ शकतं? योगांगांचा अभ्यास प्राप्त केल्यानंतर योगांचं अनुष्ठान, योगाची अंग आहेत जी 8 अंग आहेत, त्यांचं अनुष्ठान केलं म्हणजे त्यांचं आपण आचरण केलं तर तुम्हाला काय प्राप्त होऊ शकतं? उगाच करायची आहेत का आपल्याला ती? काय मिळू शकतं? काहीतरी मिळण्यासाठीच आपण काही गोष्टी करत असतो सुरुवातीला. बरोबर? नंतर त्या समाधी सिद्धी. काय काय बोला बोला. समाधी सिद्धी प्राप्त होते. हा, समाधी सिद्धी प्राप्त होते, पण ते योगांचं अनुष्ठान केल्याने काय होतं, तुमच्यात ज्या अशुद्धी असतात त्यांचं क्षय होतं. त्याच्यामध्ये एक सूत्र, म्हणजे जे यमनियमांचे सूत्र सुरू होतात ना, तर त्याच्या आधीचं एक सूत्र आहे 2.28 का काहीतरी आहे मला वाटतं. योगांगानुष्ठानात अशुद्धी क्षये ज्ञान दीप्तिर विवेक ख्याते हे, म्हणजे तुमचं ज्ञान दीप्त होतं, म्हणजे ज्ञान उजळून निघतं. तुम्हाला विवेक ख्याती म्हणजे ज्ञान, विशेष ज्ञान, विवेकाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. असा तो एक ते सूत्र आहे. तर योगाच्या अंगांचं अनुष्ठान केल्यावर आपल्याला तो फायदा होत असतो. बरोबर? बरं, मला सांगा, अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे काय? हिंसा न करणे. हा, मग म्हणजे काय? उदाहरण सांगा. बाकीच्यांनी पण बोलायचंय, त्यांनीच बोलायचंय असं नाहीये. हा हा, बोला बोला. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून कोणालाही न दुखवणे. बोलणं, वागणं आणि मनामध्ये कृतीतून. सुद्धा बरोबर. वागणं म्हणजे कृती आली. काया म्हणजे शरीर कृती. काया ज्या वेळेला आपण म्हणतो किंवा शरीराने त्यावेळेला कृती आली. वाचा म्हणतो त्यावेळेला बोलणं आलं. आणि मानसिक, मनातून म्हणजे तुमचा विचार, म्हणजे विचारांनी सुद्धा, आपल्या मनातल्या विचारांमध्ये सुद्धा कुठले हिंसेचे विचार येऊ द्यायचे नाहीये. बरोबर? काया वाचा मने, कृतीमध्ये, आणि नंतर बोलण्यामध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये सुद्धा हिंसा नको. बरोबर? हिंसा काय, यमनियम सगळेच तुम्हाला तुम्ही त्याला लागू करू शकता. बरोबर? मग
कायेने हिंसा म्हणजे तुम्ही उदाहरण काय देणार? फटाफटा सांगा. तुम्ही कुठलंही उदाहरण सांगा. तुम्हाला जे आवडेल ते सांगा. कोणाला चिमटा काढला किंवा हा. लगावली. बरोबर. मग आता लगावली हा शब्द जरा व्यवस्थित शब्दात आपण लिहिणार आहोत. बरोबर? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. फक्त आपण लिहिताना त्याचे शब्द नीट वापरणार आहोत. बरोबर. कायेने झालं. वाचेनी कुणाबद्दल अशब्द वापरणे, अपशब्द. अशब्द नाही, अपशब्द. अपशब्द वापरणे हम्म. आणि त्याच्या मनाला दुखेल असं काही बोलणे किंवा न बोल. एखाद्याचा व्यंग हा. असेल तर त्या व्यंगावर आपण हसणे, हे सुद्धा वाचिक हिंसा झाली. वाचिक हिंसा झाली. तर ती न करणं म्हणजे अहिंसा. बरोबर? ही वाचिक हिंसा झाली, ती न करणं म्हणजे अहिंसा. नंतर मानसिक हिंसामध्ये काय? मानसिक हिंसा एखाद्याबद्दल वाईट चिंतने किंवा हा. त्याचं वाईट आपण त्याच्याबद्दल विचार करणे. बरोबर, बरोबर. नंतर मग आता अहिंसा झालं. पुढचं काय? बरं, अहिंसाचं प्रतिष्ठापना केल्यानंतर म्हणजे अधिष्ठान केल्यानंतर काय मिळतं? अहिंसाचं आचरण तुम्ही कायमस्वरूपी करत असाल तर काय मिळतं? अहिंसेचं उदाहरण काय द्याल? अहिंसेची उदाहरणं काय द्याल की ज्यांनी आचरणामध्ये अहिंसा त्यांच्या होती, की एकदम ठळक काही उदाहरणं तुम्ही कोणती द्याल? गांधीजी एका गालावर मारलं तर दुसरं गाल पुढे करणार. बरं, गांधीजी. आणि बुद्ध, जैन धर्मीय लोक हे हा, पट्टी महावीर. म्हणजे हा. महावीर जैन हे तोंडाला म्हणजे पट्टी लावूनच घुमायचे की आपल्यामुळे तोंडात कोणते जंतू झाले तर ती सुद्धा हिंसा पकडायतात ते. बरोबर, बरोबर. म्हणजे महर्षी वाल्मिकी अ? महर्षी वाल्मिकींचं पण देता येईल का अहिंसेचं उदाहरण त्यांच्या चरित्रातून वगैरे? पण त्यांनी आधी हिंसा केली ना, खूप केली. त्याच्यानंतर त्यांना उपरती झाली आणि नंतर त्यांचं आचरण बदललं. बरोबर? हो हो. पण आपण ही जी आता 2-3 उदाहरणं आहेत ती आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. बरं, अहिंसेचं आचरण केल्यामुळे किंवा तर तुम्हाला काय म्हणजे आपण त्याला प्रतिष्ठापना शब्द विचारले किंवा अधिष्ठान केल्यामुळे किंवा काय तर तुम्हाला कुठल्या वैर संधी त्याग प्राप्त होतो. होतात? हा. वैर त्याग करतो आपण. कुणाबद्दलही कुणासोबतही वैरभाव राहणार नाही अहिंसाचा प्रतिष्ठापन केल्यावर. हो. तर वैरत्याग करतो असं नाही होत. जो माणूस अहिंसेचं आचरण करतो त्याच्या सान्निध्यात जे कोणी लोक येतात तर ते त्यांच्यातलं आपापसातलं वैर विसरून जातात. म्हणजे अहिंसा मूक प्रतिष्ठाय. प्राणी पण, अ? मूक प्राणी सुद्धा. हो. हा. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागात. तत्सन्निधौ म्हणजे त्यांच्या सान्निध्यात येणारे जे कोण आहेत ते लोक आपल्यातला वैर भाव आहे तो विसरून जातात. बरोबर? म्हणजे काय की वाघ, सिंह आणि हरिण आहे ते एकत्र तुम्हाला दिसतील त्यांच्या बरोबर. किंवा अशा प्रकारचं. म्हणजे ते तर एकदम आपण 2 विरुद्ध प्रकारचे म्हणजे काय म्हणूया की त्यांचं वैर आहे हे आपल्याला म्हणजे सर्वश्रुत आहे की त्यांचं वैरच आहे. बरोबर? हा. वाघ, सिंह आणि हरिण किंवा इतरही कुठले म्हणजे ज्यांच्या अगदी आपण 2 मुंगूस आणि साप म्हणू शकतो किंवा अशा प्रकारचं की जे अगदी वैरभाव म्हणजे पराकोटीचा वैरभाव जरी असला ना त्यांच्यामध्ये तरी सुद्धा त्याचा ते त्याग करतात. त्यांच्या सान्निध्यात येणारी लोक. म्हणून ऋषीमुनींच्या आश्रमांच्या आजूबाजूला जंगली श्वापद सुद्धा शांतपणे म्हणजे एकत्रपणे वावरताना दिसायची. त्याला कारण हे आहे. हो. बरोबर की त्यांच्यातला तो वैरभाव आपोआप त्यांचा नाहीसा व्हायचा. बरं झालं म्हणजे अहिंसाचं कळलं तुम्हाला. अहिंसा म्हणजे काय? त्याची उदाहरणं कायिक, वाचिक, मानसिक त्याची उदाहरणं. त्याच्यानंतर ते त्याच्यामुळे काय होतं? वैरत्याग त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या म्हणजे हे तुम्हाला ना श्लोक जरी नाही लक्षात राहिले तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर काय? अहिंसा. मग पुढचं काय? थोडं आपण मागे जातोय पण पटापटा सांगा आता. सत्य. हा. सत्य म्हणजे काय? चला बोला पटापटा. तुमच्याकडे पुस्तकं असतील, पुस्तकं बघून बोला. काही आपण प्रत्येक वेळेला रिव्हिजन मागे जाऊन येणार आहोत पुढे त्यामुळे प्रत्येकाने लिहून ठेवलं तरी चालणार आहे. कळलं ना? की आणि बोलण्याची प्रॅक्टिस करा तुम्ही प्रत्येकाने. सत्य म्हणजे काय सांगा? खरं बोलणं.
खरं बोलणं. खरं नुसतं खरं बोलणं का? मी नाही, त्याच्या कुठल्याही परिस्थितीत. जे जे तुम्ही ऐकलं आहे की किंवा जे तुम्हाला माहित आहे ते तसंच्या तसं तुम्हाला ते सांगणं. बरोबर? तुम्हाला जे माहित आहे ते तसंच्या तसं सांगणं म्हणजे सत्य. प्रत्यक्षात बघितलेलं, ऐकलेलं आणि अनुमानित जे आहेत तेच तशाच्या तसं प्रगट करणे त्याला सत्य म्हणतात. बरोबर, अगदी बरोबर. हां, मग आता सत्य मग ते सुद्धा त्याचं उदाहरण काय देणार तुम्ही? सत्यवचनी कोण होता? त्याची प्रत्येकाची तुम्हाला जी माहिती असतील ती उदाहरणं तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये. तर राजा श्रीराम हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र बरोबर. हां, मग आता ओम शांतीमध्ये दादी होत्या त्याने ते कधीच खोटं बोलले नाही. मनी दादी काहीतरी त्यांचं नाव होतं ते. प्रकाशमणी. हा प्रकाशमणी हा. हं, त्यांचं प्रकाशमणी उदाहरण देता येईल. बरोबर. तर आणि सत्य तुम्ही आता सत्याबद्दल अजून काय सांगू शकाल? आपण अपवाद पण शिकलोत ना? अपवाद पण शिकलोत. अहिंसेला अपवाद काय आहे सांगा बरं? तो पण तुम्ही लिहायचा आहे. अहिंसेला अपवाद काय आहे ते पण तुम्ही त्याच्यामध्ये उत्तरामध्ये ऍड करणार आहात. आता जर हिंसा कुणाच्या केव्हा केली जाते? जेव्हा कुणाच्या हितासाठी जर आपण काही हिंसा केली तर ती अहिंसा ठरणार नाही. अपवाद म्हणल्यानंतर आता कोणी गुन्हा हितासाठी केलाय. म्हणण्यापेक्षा आपण स्पेसिफिक सांगता आलं पाहिजे तुम्हाला. देश संरक्षणासाठी जी काही हां. हिंसा केली जाते, बरोबर? हां. आणि डॉक्टर लोक करतात ती शस्त्रक्रिया करतात, बरोबर? म्हणजे दुसऱ्यांना इजा पोहोचवतात आपण म्हणतो ना, हो की नाही? तर ती म्हणजे अशा प्रकारची अपवाद काय आहे ते पण तुम्हाला लिहायचंय. हं? मग त्याच्यानंतर हं. सत्यासाठी अपवाद काय सांगाल बरं? सत्यासाठी अपवाद काय सांगतो? काय आहे ना, मी जर ती पीपीटी उघडली ना, तर तुम्ही स्वतःचं डोकं वापरणार नाही. बरोबर? म्हणून मी ती पीपीटी ओपन करत नाहीये. सत्यासाठी सांगा. एखाद्या व्यक्तीचं जर म्हणजे योग्य भलं करायचं असेल तर चुकीचं असताना सुद्धा त्यासाठी आपण खरं बोलायला पाहिजे. तिथं सुद्धा असं. हां, म्हणजे त्याच्यातून जसं की त्या एखाद्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण जर एखाद्या जर वेळेला हां. पण अशा वेळेला खोटं बोलण्यापेक्षा आपण काय करायचं आहे? मौन मौन पाळायचं मौन आहे. धारण. मौन हां, मौन धारण करायचं म्हणजे खोटं बोलायचं नाहीये. पण आपण काय करू शकतो? मौन आपण पाळू शकतो. बरोबर? हं. अ, आता सत्याची प्रतिष्ठापना म्हणजे सत्याचं आचरण केल्यानंतर तुम्हाला काय होतं? क्रियाफलाश्रयत्व. बरोबर. म्हणजे क्रियेचं काय? फळ मिळतं त्या. हां, म्हणजे तुम्ही कुठल्याही क्रिया केल्या तर त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला फळ मिळतं. लगेच मिळतं, त्वरित म्हणजे मिळतं. वाणीमध्ये ती साधना म्हणजे एक प्रकारची होते ना, वाणीमध्ये हां, ताकद येते संत. जे तुम्ही बोलता ते तुमचं खरं होतं. वाणीमध्ये आपण म्हणतो ना सरस्वती नांदायला लागते. जे तुम्ही बोलता कारण सत्याचं आचरण नेहमी केल्यामुळे तुमची वाणी तेवढी पॉवरफुल होते. तुम्ही जे बोलता ते तुमचं त्या गोष्टी तुमच्या घडायला लागतात. मग एखादं चांगलं कार्य जरी करायचं असेल म्हणजे आपण एखादा योगी असेल, त्यांनी जर म्हटलं की मला इथे देऊळ बांधायचे, तो कफल्लक असतो, त्याच्याकडे पैसे नसतात, पण त्याच्या वाणीचं सामर्थ्य एवढं असतं की बाकीचे लोक सुद्धा त्याला मदत करायला पुढे येतात. जे दानी लोक असतात आपापल्या परीने आपलं योगदान त्याच्यामध्ये देत असतात आणि ते कार्य सिद्धीस आपोआप जातं. बरोबर? म्हणजे त्याच्या शब्दांची पॉवर, वाणीची पॉवर एवढी असते. मग त्याच्यानंतर काय? सत्य. अस्तेय. 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 आता अस्तेय. स्थेय म्हणजे काय सांगा? चोरी चोरी. करणे. चोरी करणं म्हणजे स्थेय. चोरी करणं म्हणजे स्थेय. अस्तेय. चोरी न करणं म्हणजे अस्तेय. चोरी न करणं म्हणजे अस्तेय. बरोबर. मग त्याच्यानंतर अजून काय सांगाल? अजून काय सांगाल? सांगा. आपल्या मालकीची कोणतीही वस्तू नसली तरी ते दुसऱ्याची असेल तर ते म्हणजे आपल्या मालकीची वस्तू नाहीये पण ते दुसऱ्याला विचारल्याशिवाय आपण कधी ते घेऊ नये.
दिसते बरोबर. पडलेली पण ते घेऊ नये. अगदी बरोबर. म्हणजे आता थोडक्यात त्याचं उदाहरण काय द्याल, की आपण दुसऱ्यांच्या म्हणजे अ, अगदी बागेतली फुलं सुद्धा आपण त्या मालकाला विचारल्याशिवाय तोडायची नाही, जरी देवासाठी असली तरी. बरोबर? हा. बरेच जण एक सांगू म्हणजे आता समजा माझ्याकडे झाडं लावायला मातीचा ढिगारा आणलेला आहे. बायका काय म्हणतात, "मला तुळशीसाठी पाहिजे." आपण तुळशीसाठी पाहिजे म्हटल्यावर आपण नाही म्हणू का? नाही ना. खरोखर ते तुळशीसाठी नेतात का आणि? एवढीशी माती आणि खरोखर नेली तर ठीक आहे. पण असं न सांगता घेऊन जातात म्हणजे हे चुकीचं आहे ना, असं. म्हणजे न सांगायचं नाही आणि आपण घेऊन जायचं आणि कोणी विचारलं तर म्हणायचं की तुळस लावायची होती. म्हणजे असं बरेच जण करतात. फुलं तोडतात देवासाठी तर आहेत. बरोबर आहे देवासाठी. पण त्या मालकाला जर नुसतं मी बाबा तोडणार आहे, मग देवासाठी फुलं तोडतो. त्यालाही माहिती असतं आपण तोडतो. पण आपण सांगितल्यावर आपण आपल्या त्या पापातून मुक्त होतो ना. त्याला सांगतो आपण आणि मग तोडतो. आपण असं नाही असा विचार करू नका, की सकाळी-सकाळी त्याला उठवायचं का आपण दरवाजा वाजवून, "अरे, मी तुझ्या ह्याच्यातली बागेतली फुलं तोडतो." नाही, कंपाऊंडच्या बाहेरची येणारी फुलंच आपण तोडत असतो. बरोबर? पण कधी-कधी तरी बोलता-बोलता तुम्ही त्याला सांगायला पाहिजे, की "मी बाबा फुलं तोडतो" किंवा काय. बरं, काया, वाचा, मने सगळ्यामध्ये आपण हे ॲड करणार आहोत. चोरी. आता हम्म. वाचेनी चोरी काय सांगाल? दुसऱ्यांचे शब्द असलेले आपले आहे म्हणून करणे. जसं कविता करतात खूप जण. खूप जण स्टोरी आपल्या नावाने मी लिहिली असं म्हणून दाखवतात. हे बरोबर. सगळे शब्द चोरी. अ, नंतर काया, वाचा आता मनामधनं चोरी काय? एखादी रत्नजडीत अंगठी दिसते आणि वाटतंय की हे आपण चोरी करून घ्यावी, तर ते मनाची चोरी झाली. बरोबर आहे. आपण चला पुढे आता त्याच्याने काय मिळतं आपल्याला? सर्वरत्नोपस्थानम अस्थेय प्रतिष्ठाय. हां, मग सर्वरत्न उपस्थानम म्हणजे काय आता म्हणाल सांगाल? सर्व रत्नांची उपलब्धी होते एखाद्या साधकाला तर अस्थेय हा वापरला हां, म्हणजे जे जे त्याला हवंय ते त्याच्या पुढ्यामध्ये येऊन राहतं. त्याला येऊन राहत हवंय ते हा सगळं मिळतं. थोडक्यामध्ये मिळतं हा तुम्ही जर विचार आता ह्याचं हे आपण अगदी शॉर्टमध्ये म्हणतोय हां. तुम्ही याचं स्पष्टीकरण व्यवस्थित लिहायचं आहे. तुम्ही त्याच्यासाठी पुस्तकं वाचा व्यवस्थित वेगळी-वेगळी आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्ही लिहायचंय. हे आपण अगदी शॉर्टमध्ये समजून घेण्यासाठी आपण करतो आहोत. सत्य असते ब्रह्मचर्य. म्हणजे कशात अशा पण लिहिलेलं आहे की मॅडम की म्हणजे पृथ्वीमध्ये गुपित जे रत्न आहेत ते सुद्धा त्यांना हो, अवगत होत. काही-काहींना ते कळतं, की इथे जमिनीमध्ये काय दडलेलं आहे. गुप्तधन गुप्तधन नाही म्हणता येणार. कुठे-कुठे काय-काय आहे ते त्यांना आपोआप कळतं. म्हणजे शब्दशः अर्थ तसे पण आहे, की त्यांना ते कुठे काय आहे ते त्यांना आपोआप कळतं. ह्या सिद्धी त्यांना प्राप्त होत असतात. अच्छा. त्याच्यानंतर अजून काय? ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय? सांगा. पटापटा. ब्रह्मचर्य. आता सामर्थ्य लौकिक म्हणता येईल लौकिकदृष्ट्या सामर्थ्य ब्रह्मचर्य म्हणजे काय? आणि आपल्या योगिकदृष्ट्या ब्रह्मचर्य म्हणजे काय? हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. बरोबर? मग त्याच्यानंतर ब्रह्माचं आचरण करणं किंवा स्वतः ब्रह्मन म्हणजे मी कोण आहे हे जाणून घेणं. 2 प्रकारे आपण त्याच्यामध्ये बघितलं. मी तुम्हाला पी शेअर करणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये मी नव्हते त्यामुळे मी ते काही माझ्याकडून काम झालं नाही. मी तुम्हाला याला सगळं तुम्हाला देऊन टाकणार आहे, की म्हणजे मग तुम्हाला ते जरा वाचता येईल. हं. त्याच्यानंतर वीर्य रक्षा ब्रह्मचर्याची प्रतिष्ठापना केल्यानंतर काय होतं? वीर्य लाभ वीर ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्य लाभ बरोबर. वीर्य लाभ म्हणजे काय होतं? सामर्थ्य वाढतं. बरोबर. त्याच्यानंतर अ, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? बाकीच्यांनी पण उत्तरं दिलेत तरी चालणार आहे हं तुम्हाला. 1-2 जणांनीच म्हणजे मी फक्त 2 जणांनाच शिकवलं का? बाकीच्यांना समजलं नाहीये असा त्याचा अर्थ होतो का? अपरिग्रह म्हणजे काय सांगा बरं? तुलसी जी आप बताइए अपरिग्रह मीन सा- तुलसी जी आप है? हाँ मैम अपरिग्रह उसका मीनिंग क्या है? किसे कहते हैं? अपरिग्रह नहीं मुझे नहीं पता मैम ठीक आहे. अपरिग्रह सांगा माधुरीताई म्हणजे काय? साठा न करणे.
कोणत्याच प्रकारचं आपल्याकडे संग्रह न करणे, साठा म्हणण्यापेक्षा संग्रह न करणे. कोई भी चीज है जरूरत से ज्यादा अपने पास जमा नहीं करनी है, बराबर। अभी समझो उदाहरण कमी हाँ मैम, अभी अभी आया समझ में, आपकी जरूरत से ज्यादा कोई भी चीज आपके पास जमा नहीं करनी है। मतलब जमा नहीं करनी है मतलब अभी बारिश, अगर हम मुंबई में रहते हैं तो बारिश के सीजन में अनाज तो थोड़ा हमको जमा करके रखना ही पड़ता है, बराबर। कभी ऐसी ऐसी स्थिति आती है हम घर के बाहर भी नहीं जा सकते, तो उसको नहीं हम कहेंगे, बराबर। जरूरत से ज्यादा नहीं आपको जमा करना है। कपड़ा खोलो तो कपड़े नीचे आ रहे हैं, फिर भी हम बोलेंगे अरे मेरे पास साड़ी नहीं है पहनने को। इतनी सारी चप्पलें जमा हो जाती है कि चप्पलें जमा रखने सबके एक एक आदमी के 4 4 5 5 जोड़ एक शूज, स्पोर्ट शूज रहते हैं। एक काले वाले जेंट्स लोगों के भी बहुत रहते हैं, काले वाले शूज ऑफिस गोइंग रहते हैं, सैंडल्स रहते हैं, फ्लोटर्स बोलते हैं वो, स्लीपर्स रहते हैं। छोटे बच्चों को भी कितने कितने सारे शूज। पहले मुझे पता है, मैं जब भी छोटी थी, एक चप्पल हमारी साल भर 2 साल भर, मतलब हमारा पैर बड़ा हो जाता है तब तक चलती थी। बारिश के सीजन में पिछले साल की चप्पल अभी पहन के देखो होती है क्या, होती है तो वही पहनो, बराबर। अभी ऐसी चीज नहीं है। तो जरूरत से ज्यादा हम कोई भी चीज जमा करके रखते हैं उसको अपरिग्रह कर, ऐसे नहीं करना उसको अपरिग्रह कहते हैं। तो वो भी कायिक वाचिक मानसिक। बोलिए कायिक क्या है? संग्रह करना, जो भी चीजें आप जमा करते हो तो वो हो गई कायिक। वाचिक क्या है? मुंह से बोलते हो शब्द, अनावश्यक बडबड, विचारांचा साठा। मन में आप बहुत सारे विचार जमा करके रखते हो, जो भी बोलना है वो छोड़ के आपके मन में इतने सारे विचार इकट्ठे रहते हैं, इसके बारे में, उसके बारे में, उसके बारे में, और ध्यान करके आपको वही, वो जो कचरा मन में है वही उसको निकालना रहता है, बराबर। चलो अभी शौच नहीं, अभी यम बोला हमने, तो यम इसको क्या बोला है? यम को महाव्रत। यमाला काय म्हटलेलं आहे? महाव्रत. महाव्रत। आणि ती कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही काळामध्ये, जाती देश काल समय अनवच्छिन्नाः सार्वभौमाः सार्वभौमा महाव्रतम। म्हणजे कुठल्याही जाती कुळात मध्ये, कुठल्याही जातीचा माणूस असू दे, कुठल्याही देशामध्ये असू दे, कुठल्याही काळामध्ये असू दे, यम पालन हे सगळ्यांनी करायचंच आहे, म्हणजे सगळीकडे केलंच जातं, बरोबर। ते सगळीकडे सारखेच आहेत। ज्या गोष्टी अहिंसेचं पालन आपण म्हणतो इथे नाही करायचं, अमेरिकेत पण म्हणतात ते नाहीच करायचं, बरोबर, दुसऱ्या कोणत्याही देशांमध्ये। अशा प्रकारे। चला, शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान। अभी वो हम अगले टाइम देखेंगे। खाली यम का हमने किया, अभी आसन के बारे में आगे जाते हैं, नहीं तो हम इधर ही अटके रहेंगे। ओके, यम सबको समझ में आ गए? यम Yes. सबको समझ में आ गए? थोड़ा सा रिवाइज हो गया। हा मॅडम, खूप छान. आसनांची सूत्र, आसनांची सूत्र 2.46 कुठल्या पादामध्ये आहे? कुठल्या पादामध्ये आसनांची सूत्र आहेत? दुसऱ्या पादात. दुसऱ्या पादामध्ये। किती सूत्र आहेत? दुसऱ्या कोणीतरी सांगा, समोर आकडे दिसतात आहेत, बघून सांगितले तरी चालणार आहे। किती सूत्र आहेत आसनांची? देख के बोलेंगे तो भी चलेगा। कितने सूत्र है आसन? अरे सामने आपके लिखा, शेयरिंग दिख रहा है ना आपका? स्क्रीन शेयर किया है वो दिसताय ना? हो हो. मला सांगा किती किती सूत्र आहेत आसनांची? बाकीच्यांनी पण बोला, आहात ना सगळे? किती सूत्र आहेत? आता नावं घेऊन विचारू का मी? चालेल, आता हे असंच करायला लागणार आहे। ज्योतिजी तुम्ही सांगा किती सूत्र आहेत आसनांची? 2.46 ते 2.48. मी तुम्हाला प्रश्न नीट ऐका, किती सूत्र आहेत? किती? ज्योती तुम्ही सांगा किती सूत्र आहेत? 3 आहेत मॅडम. 3 आहेत, बरोबर। हो. आता त्यांचे नंबर सांगा। स्थिर सुख आसनम,
प्रयत्न नंबर शैथिल्य नंबर 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 म्हणजे आधी जे तुम्ही सांगितलं ना. 2.46 हा 2.47 हा 2.48 बरोबर, करेक्ट. हा. आता राजेंद्रजी तुम्ही सांगा पहिलं सूत्र. आसन म्हणजे काय? आसन म्हणजे काय? कोणी जर बाहेर असेल तर तुम्ही तसं सांगा मला, म्हणजे मी दुसऱ्यांना विचारेन. आहात ना? हो मॅडम. हा, पहिलं सूत्र ती आसनाची स्थिर व्याख्या आहे. स्थिर सुखम आसनम. अर्थ त्याचा सांगा, समोर आहे. याच्यामध्ये आपलं शरीर व्यवस्थित स्थिर राहील अशा अवस्थेमध्ये बसणं, सुखाव अवस्थेमध्ये बसणं, म्हणजे हातापायला कंप फुटणं वगैरे असं होऊ नये. शरीराची स्थिर व सुखद अवस्था म्हणजे आसन. हो, बरोबर, शरीराची स्थिर व सुखद अवस्था म्हणजे सुखद आसन. अवस्था म्हणजे आसन. हो. बरं, ठीक है। तुलसी जी तुम्ही म्यूट करा, चालेल. तो तुलसी आप आगे का हाँ, मैम। सूत्र पढ़िए। 2.47 पढ़िए। प्रयत्न शैथिल्यान नंतर नंतर समपतिभ्याम बराबर, अभी नीचे जो है सेकंड लाइन वो पढ़िए। प्रयत्न शैथिल्य अनंत समपतिभ्याम सम ये समपतिभ्याम हाँ, ये समा चाहिए, समापत्तिभ्याम, ये थोड़ा गलत हो समा। गया है। हाँ, हाँ। अभी आपने ये सेकंड लाइन भी अगर ध्यान में रखा तो भी चलेगा, आपको ये बड़ा फर्स्ट लाइन ध्यान में नहीं रहता है। प्रयत्न हाँ। शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम, ये भी अगर आपने ध्यान में रखा तो चलेगा। उसका मीनिंग क्या है? आसन आपको जो हाँ सागण्यासाठी हाँ प्रयत्न शिथिल करावे आणि चित्त अनंताशी तन्मय करावे. तन्मय करावे म्हणजे एकरूप करना उसको। हाँ, ओके, ठीक है, आप म्यूट हो जाना। आगे चलो, अभी आगे का सूत्र कौन बोलेगा? आगे का सूत्र कौन बोलेगा? चलो, दूसरा कोई? अरे बाकीचे सगळे गुल झाले काय? विनोद, विनोद तुम्ही बोला बरं. विनोद जी तुम्ही बोला. 2.40 बोला, हे सूत्र आहे ना 2.48, वाचा ते. तंतो ततो ततो हाँ, विद्वानभि घातः द्वंद्वा, द्व म्हणा, द्वंद्वा, द्वंद्वाभि न न घातः न न आहे मध्ये, द्वंद्वा नभिघातः. द्वंद्वानभि घातः. हा, बरोबर. आता खालचं वाचा. तत ततः, हे दोन टिंब आले ना की पुढे ह म्हणायचं. ततः ततः हा द्वंद्वा अनभि भात अनभि घातः. हा, अनभि, न पूर्ण म्हणा, अनभिघातः. अनभिघातः. घातः. अ परत ततः ततः द्वंद्व द्वंद्व अनभिघातः. अनभिघातः. कळलं? आता खालची लाईन वाचा. त्यामुळे साधकाला, योग साधकाला शीत उष्ण इत्यादी द्वंद्वाचे आघात जाणवत नाहीत. करेक्ट. आता याचे अर्थ तुम्हाला काल सांगितलेले कळले आहेत का? कोणाला नसेल कळले तर आता विचारा, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. याचे अर्थ कळलेले आहेत. आसनाची व्याख्या स्थिर आणि सुखमय अशी स्थिती आहे, त्याला आसन असं म्हणतात. प्रयत्न शैथिल्य म्हणजे तुम्ही ही शारीरिक स्तरावरती आहे की आसन करताना तुमचे जे प्रयत्न तुम्ही करतात त्यांच्यामध्ये शिथिलता आणायची आहे. आणि मग त्याच्यानंतर काय
त्याचा परिणाम काय होतो, मानसिक स्तरावरती त्याचा परिणाम काय होतो, की अनंत समापत्तीभ्याम, म्हणजे तुमचं मन आहे ते अनंतामध्ये एकाग्र समा पाहिजे, ते मन आहे. समापत्ती म्हणजे तुमचं अनंतामध्ये मन एकाग्र व्हायला लागतं. बरोबर. श्वासावरती तुम्ही मन एकाग्र करता आणि हळूहळू तुमचं मन आहे ते अनंतात विलीन व्हायला लागतं. म्हणजे काय, की तुम्ही अगदी शांत होता. तुम्ही कुठल्याही तुमच्या देवतेची आराधना केली तरी सुद्धा तिथे तुम्ही तुमची ध्यानधारणा त्याच्यामध्ये होऊ शकते. त्याच्याही पुढे तुम्ही जाऊ शकता, असं त्याचा अर्थ आहे. आणि त्याचा परिणाम काय, आसनांचं आचरण तुम्ही केल्यानंतर तुमचा परिणाम काय होतो, म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी आसनांचं आचरण करता आहात, तर त्याचा फायदा तुम्हाला काय होतो, तर त्याचा फायदा असा होतो की द्वंद्वांचा नाश होतो. द्वंद्व म्हणजे काय, युद्ध, म्हणजे विरोधी गोष्टी आहेत त्याला द्वंद्व म्हटलं जातं, विरोधी गोष्टी. मग ते शीत उष्ण म्हणजे थंड आणि गरम या विरोधी गोष्टी झाल्या, किंवा राग किंवा प्रेम या विरोधी गोष्टी झाल्या, किंवा आपण हात सरळ करतो आणि हात आपण जवळ करतो, बरोबर, म्हणजे आपले स्नायू शारीरिक स्तरावरची मी एक उदाहरण दिलं तुम्हाला, पण हे मानसिक स्तरावरती तुम्हाला याचा हा अत्यंत शारीरिक स्तरावर आसनांचा फायदा होतोच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन अशा प्रकारची मनातली जी द्वंद्व आहेत, हे करावं का नाही करावं अशी ज्या गोष्टी आहेत, तर म्हणजे तुमचा एक ठाम विचार तयार होतो. आसनं करताना हे करावं का नाही करावं ही जी स्थिती आहे ती तुमची जाते आणि तुमचा एक ठाम विचार तयार होतो आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि द्वंद्वांचे जे काही दुष्परिणाम होणार असतील शरीरावर ते तुम्हाला जाणवत नाही. एक व्याख्या झाली, एक तुम्ही कसं करावं किंवा ती करण्याची प्रक्रिया वगैरे झाली, आणि दुसरं म्हणजे त्याचा परिणाम झाला. आता पुढची सूत्र आहेत प्राणायामाची, बरोबर. तर प्राणायामाची सूत्र, कुठला पाद आहे प्राणायामाचा, कोणत्या पादामध्ये आहेत सांगा बरं, लिहिलेलं आहे समोर, वाचा कोणीतरी पटकन. साधन पादामध्ये आहे. साधन दुसऱ्या पादांमध्ये. अध्यायात. हा, किती सूत्र आहेत, किती, प्रश्न आहे ना, बरोबर ऐकत जा, किती आणि त्याचे नंबर विचारलं किंवा काय, तर ती स्पेसिफिक उत्तर तुम्हाला देता, म्हणजे ऐकता आहात ना तुम्ही, कानाने ऐकता आहात, तिथे तुमचं मन चित्त त्या ठिकाणी आलं पाहिजे. किती सूत्र आहेत मोजा, 49, 50, बरोबर, 51, 52, 53, 5 सूत्र आहेत. आसनांची किती सूत्र आहेत, 3. प्राणायामाची सूत्र किती आहेत, 5. त्याच्यानंतर पुढे प्रत्याहार आहेत, त्याची सूत्र किती आहेत, 2. हा, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. आसनांची सूत्र किती पासून किती नंबर पासून सुरू होतात, आता एक तुम्ही 49च्या आधी, 46, 47, 48, पहिला नंबर लक्षात ठेवा. आसनांचं सूत्र 46, 3 सूत्र आहेत. प्राणायामाची सूत्र 49 पासून आहेत, 5 सूत्र आहेत. पुढचे नंबर तुम्हाला बरोबर लक्षात राहतील मग, बरोबर. आता सूत्र कोणती आहेत ते आपण बघूया. तस्मिन् सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद हा प्राणायाम. तस्मिन्, आता हे तस्मिन् सती आपण त्याची फोड केली, तस्मिन् आणि सती, बरोबर, तस्मिन् आणि सती. त्याच्यानंतर श्वास प्रश्वास योर गती विच्छेद हा मोठा शब्द आहे. आता याच्यामध्ये हा शब्द एक आहे, श्वास, हा बघा खाली, प्रश्वास, प्रश्वास योहो, योहो असं आहे, आणि गती विच्छेद हा पुढचा शब्द आहे, गती विच्छेद हा एक शब्द आहे. तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोः गती विच्छेद प्राणायाम. चला म्हणून दाखवा, राजेंद्रजी तुम्ही म्हणून दाखवा ही सेकंड लाईन. तस्मिन् सती, अनम्यूट करा राजेंद्रजी, तुम्ही अनम्यूट करा आणि मला ही सेकंड लाईन आहे ती म्हणून दाखवा. ओके, त्यांच्या इथे काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. मी प्रवासामध्ये आहे, गाडी चालवतो. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. विनोदजी तुम्ही वाचून दाखवा. कोणतं मॅडम? ही दुसरी लाईन, तस्मिन् तस्मिन् सती श्वास प्रश्नोसयो
प्रश्वासयोः. आपण श्वास म्हणलाय ना, त्याला फक्त प्र लावलाय आधी. प्रश्वासयोः. प्रशासयोः प्रश्वासयोः. प्रशासयोः का नाही, तुम्ही श्वास म्हणता ना, हा. मग श्वासला फक्त प्र म्हणायचंय. प्रश्वास. प्रश्वास प्रश्वास हा पहिला शब्द काय आहे माझा? श्वास श्वास. मग तुम्हाला श्वास म्हणता येतोय ना, त्याला प्र लावायचंय फक्त. प्रश्वास प्रश्वास योः. हा, योः. योः गती विच्छेदः हम्म, प्राणायामः. बरोबर. आता ठीक आहे, तुम्ही म्यूट करा आता. तस्मिन सती. आता तस्मिन सती म्हणजे काय? काल आपण बघितलं तस्मिन सती म्हणजे ते झाल्यानंतर. म्हणजे काय? काय झाल्यानंतर? आधीची सूत्र कोणती आहेत? कशाबद्दलची सांगतेत? हा, आसनात दृढत्व प्राप्त झाल्यानंतर. बरोबर. आसनांमध्ये तुम्हाला जय प्राप्त. आसन जय हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. आसन जय याचा अर्थ आहे की तुम्हाला एक आसनाची स्थिती घेतल्यानंतर काही प्रहर असतात, तर जे समजा 3 ते 4 तास तुम्ही त्या आसनामध्ये तुम्ही जर बसू शकत असाल तर त्याला आसन जय असं म्हटलं जातं. म्हणजे आपले BKS अय्यंगार वगैरे होते ना, एकेका आसनामध्ये 3-3, 4-4 तास म्हणजे 1 प्रहर ते आरामात बसू शकत होते. बरोबर. तर आपण थोडक्यात असा अर्थ घेऊया की एखादं आसन तुम्हाला जास्त काळपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये बसू शकला, बरोबर, तर आसनांमध्ये चांगलं तुम्हाला कुशलत्व कौशल्य प्राप्त झालं की त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात? श्वास म्हणजे प्राणवायू आत घेणं, प्रश्वास म्हणजे वायू आपण आतून बाहेर सोडणं, यांच्या गतीचा विच्छेद. बरोबर. श्वास घेणं आणि सोडणं. आपण एक नॉर्मल रेटनी आपण श्वास प्रश्वास घेत असतो. मला सांगा, एका मिनिटामध्ये आपण किती श्वास प्रश्वास घेतो? एका मिनिटात. एका मिनिटामध्ये किती श्वास होतात सांगा बरं? एका मिनिटामध्ये सर्वसाधारणपणे. आपण 15 एका मिनिटामध्ये 15. बरोबर 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 14 ते 16 आपण त्याचं ऍव्हरेज काढलं तर 15. बरोबर. म्हणजे प्रत्येकाचा स्पीड वेगळा असू शकतो किंवा खोली वेगळी असू शकते त्याच्यानुसार. तर अशा प्रकारे आता ही जी गती आहे श्वासाची, एक ठराविक लय आहे, तर त्या गतीचा विच्छेद करणं म्हणजे ती तोडणं. छेद करणं, विच्छेद. म्हणजे विशेषत्वाने छेद करणं. हा, मग आपण पर्पजली त्या गोष्टी विशेष कारण ठेवून आपण त्या करतो, बरोबर. तर त्या गतीचा छेद करणं म्हणजे ती गती रोखणं, तर त्याला प्राणायाम असं म्हटलं जातं. बरोबर. हे कळलं का सगळ्यांना? हो. आता मला सांगा, प्राणायामाने आपण बऱ्याच वेळेला बघितलं, प्राणायामाचा परिणाम काय होतो आपल्या शरीरावर, मनावर? काय म्हणजे का करायचा प्राणायाम? प्राणायाम का करायचा? प्राणायाम का करायचा? सांगा ज्यांना माहितीये त्यांनी सांगा. ततक्षयते प्रकाशावरण. हा त्याचा परिणाम झाला. मनोनियंत्रणासाठी किंवा प्राणशक्तीवरती नियंत्रण आणण्यासाठी आपण प्राणायाम करतो. प्राणशक्तीवरती आपण प्राणायाम करताना काय करतो? गतिविच्छेद करतो. म्हणजे काय करतो? ती गती तोडून आपण कशावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो? आपण प्राणावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी काय साध्य होतं? मनावरती नियंत्रण आणणं तुम्हाला साध्य. म्हणजे एक ढोबळमानाने तुम्हाला विचारलं तर तुमच्या मनोनियंत्रणासाठी तुम्ही प्राणायाम करता. त्याचा परिणाम आहे काय? तर ततक्षीयते प्रकाशावरणम किंवा त्या गोष्टी धारणा, सूच, योग्यता, मनसा वगैरे हे त्याचे परिणाम आहेत. बरोबर. पण आपण काय करतो? प्राणावरती नियंत्रण आणतो. प्राणायाम याच्यामध्ये 2 शब्द आहेत. ते कोणते आहेत माहिती आहेत का तुम्हाला? कधी वाचलंय, ऐकलंय? कोणते? प्राण आणि आयाम म्हणजे प्राणाचा विस्तार म्हणता येईल. हा, आयाम म्हणजे काय? विस्तार. नियोजन.
श्वास प्रश्वास घेण्याचा नियोजन करणे म्हणजे आयाम. हा, एक आयाम याचा अर्थ त्यांनी मगाशी सांगितला तो तसा पण आहे, विस्तार करणं किंवा एक अजून एक अर्थ आहे की नियंत्रण करणं. आयाम याचे नियंत्रण करणं असाही अर्थ होतो आणि विस्तार करणं असाही त्याचा अर्थ होतो. बरोबर. जर हठयोगाचा किंवा तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा की तुम्ही श्वास किंवा सूर्यभेदन करताना म्हणजे तुम्ही श्वास तुम्ही इतका म्हणजे प्राणायाम तुम्ही इतक्या टिपेपर्यंत इतक्या लेवल पर्यंत करायचा आहे की तो वायू तुमच्या स्किन पर्यंत येऊन तुमचे हातावरचे रोम रोम केस म्हणजे बारीक लव ती सुद्धा उभी राहील. तुमचे म्हणजे श्वास इतका तुम्ही आत पूरक करा की तुमच्या नखापर्यंत तुमच्या स्किन पर्यंत तो श्वास जाईल. म्हणजे इतकं त्याचा विस्तार वायूचा आतमध्ये शरीरामध्ये घेतल्यावर त्याचा विस्तार तुमचा एवढा झाला पाहिजे. म्हणजे असे काही उल्लेख हठयोगामध्ये वगैरे आपल्याला आढळतात. हे पातंजल योग सूत्रांमध्ये नाही. बरोबर. नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम मी असं सांगितलं होतं. हे पातंजल योग सूत्रामध्ये असा उल्लेख नाही. बरोबर. पण आपण हे प्राणायाम शब्दाचा अर्थ आपण समजून घेत आहोत. ते का करतो किंवा आपण एरवी करत असताना याचं ऍप्लिकेशन म्हणजे याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करून घेतो. आपण प्रॅक्टिस सगळेजण प्रॅक्टिस करतो. बरोबर. पण मग त्याच्या मागची कारण त्याची मागची तत्वज्ञान हे आपण आता याचा अभ्यास करतो. बरोबर आहे की नाही. तर प्राणायाम प्राण अधिक आयाम हे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये. तर श्वासा आपल्याला मला एक सांगा की आपण ज्या वेळेला श्वास घेतो तर आपण श्वासावरती आपला कंट्रोल आहे का हो? श्वास थांबवू शकतो का आपण? श्वास थांबवला तर काय होईल? घाबरून जातो किंवा अस्थिरता येते. हा, पण मग श्वासावरती नियंत्रण आणू शकतो का आपण? म्हणजे श्वास बंद केला, आपण हृदय बंद केलं, श्वास बंद केला, आपण एखादी हालचाल थांबवू शकतो, तसं आपण श्वास थांबवू शकतो का? प्राणायामाने शक्य होतं ते. बरं, तुम्ही किती वेळ श्वास थांबवू म्हणजे आता हालचाल न करता तुम्ही 4 तास बसू शकता. तुम्ही श्वास न घेता 4 तास बसू शकता? नाही. म्हणजे काय की आपली जी श्वसन क्षमता आहे किंवा आपली जी श्वसन संस्था आहे किंवा श्वसनाची प्रक्रिया आहे श्वास घेणं आणि श्वास सोडणं, तर ती कशी आहे ती आपण म्हणू शकतो पूर्णपणे आपलं त्याच्यावर नियंत्रण नाही. पूर्णपणे नियंत्रण नाही, पण आपण काही काळासाठी आपण थांबवू शकतो श्वास. म्हणजे काय अर्ध नियंत्रण आहे ना, अर्ध नियंत्रित आपण ती संस्था आपण हाफ आपण नियंत्रण करू शकतो ना. आपल्याला शक्य होईल तितका वेळ आपण तो श्वास आत रोखू शकतो किंवा बाहेर काढल्यावर आपण त्याला रोखू शकतो प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्या श्वसनावरती आपलं नियंत्रण काही प्रमाणामध्ये आहे, जसं तुम्ही आता मगाशी म्हणाला. बरोबर आहे. एवढं समजलं आहे का? एवढं समज हा. मग आता आपण हे जे बदल आहे हे आपण जाणीवपूर्वक करतो. बरोबर आहे की नाही. प्राणायाम करताना आपण जाणीवपूर्वक आपण बदल करतो. श्वास लांबवणं किंवा श्वास घेणं हे आपण जाणीवपूर्वक करतो. म्हणजे आपलं मन त्या ठिकाणी नेतो, आपली जाणीव त्या ठिकाणी नेतो. आता जर मी तुम्हाला म्हणलं की एक श्वास सोडा, तर तुम्ही बरोबर एक श्वास जो आहे तो श्वास सोडता. पूर्ण श्वास भरून घ्या म्हटल्यावरती अगदी उदरापर्यंत श्वास भरून घेता, पोट, छाती, खांदे. अदरवाईज तुमचं लक्ष जातं का हो की तुम्ही श्वास घेताना पोटात घेतला, छातीत घेतला? नाही जात ना. पण ज्या वेळेला तुमचं लक्ष जातं त्यावेळेला आपण म्हणतो की जाणीवेसह मी श्वास घेतला. तुमची जाणीव तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाता. एवढं समजतंय का? कारण जाणीव वगैरे हे शब्द येणार आहेत. आता पुढे काही आपण वाचन करू किंवा तुम्ही काही वाचाल तर जाणीव म्हणजे काय की तुम्ही ती लक्षपूर्वक तुमचं मन आपण सोप्या भाषेत तुमचं मन त्या ठिकाणी तुम्ही नेता. बरोबर आहे की नाही. हा, तर आपण जाणीवेसह आपण त्या गतीचा विच्छेद करतो, त्याला आपण प्राणायाम
असं म्हणतो. एक लक्षात घ्या, पतंजलींनी इथे कुठेही प्राणायामाची मात्रा सांगितलेली नाही. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये एकास चारास दोन वगैरे आपण सांगतो की नाही, पूरक कुंभक रेचकाची मात्रा वगैरे सांगतो की नाही, किंवा 16, 64, 32 म्हणजे अशा प्रकारे किरंड संहितेमध्ये वेगळ्या दिलेल्या आहेत, किंवा हो अजून हो तंत्राच्या पुस्तकांमध्ये वेगळ्या दिलेल्या आहेत. पतंजलींनी इथे ते मात्रा दिलेली नाही, त्यामुळे तुम्ही इथे लिहायची नाही. आणि तुम्हाला जर अति मोहच झाला तर तुम्ही दुसऱ्या पुस्तकातलं लिहायचं, पण इथे त्याचा काही उपयोग नाही. कारण का, तुम्हाला माहिती एवढं कळेल, पण इथे आपण पतंजलींच्या सूत्रांचा अभ्यास करतो, बरोबर. त्याच्याशी संदर्भात जर तुम्हाला काही सांगायचं असेल, दुसऱ्यांनी कोणी सांगितलेलं, काल जसं त्यांनी विचारलं त्यांची नावं सांगून तुम्ही, की व्यासांनी असं म्हटलंय, यांनी असं म्हटलंय वगैरे वगैरे, तुम्ही त्याच्यामध्ये किंवा या भाषेमध्ये, या टीकेमध्ये, याच्यामध्ये असं लिहिलंय असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, बरोबर. तर आता पुढे जाऊया. बाह्यचं सूत्र काय आहे? बाह्य अभ्यंतर. अरे हे काय मध्ये आलं, पुढचं सूत्र आहे बाह्याभ्यंतर. एक मिनिट. बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तिर्देश काल संख्याभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्मः. आता हे वाचताना एक लक्षात घ्या, जो पहिला उकार आहे किंवा पहिली वेलांटी आहे त्याचा उच्चार हा ऱ्हस्व किंवा कमी करायचा, आणि ज्याच्यामध्ये आकारांत आहे, दीर्घ वेलांटी आहे, दुसरा उकार आहे, त्याचा उच्चार हा तुम्ही थोडा दीर्घ करायचा आहे. की तुम्हाला संस्कृत मध्ये अशाच पद्धतीने केला जातो, आणि तुम्हाला लिहायला पण सोपं, ज्यांना जे लिहू शकतात सूत्र त्यांनी जरूर जरूर लिहायची आहेत, आणि तर तुम्ही ती लिहू शकता, की उच्चार तुम्ही तसेच पाठ केलं की तुम्हाला लिहिताना पण सोयीचं जाईल. बाह्य, आता आपण त्याची फोड बघूया. बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्तिः देश काल संख्याभिः परिदृष्टः दीर्घ सूक्ष्मः. बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्तिः देश काल संख्याभिः परिदृष्टः दीर्घ सूक्ष्मः. आता याचा अर्थ काय? बाह्य याचा अर्थ तुम्हाला काय समजलेला आहे तो सांगा. बाह्य म्हणजे काय? आपण नेहमी वापरतो. बाह्य म्हणजे काय? बाहेर, श्वास बाहेर, बाहेर. अभ्यंतर म्हणजे काय? श्वास आत घेणे. हा, अभ्यंतर म्हणजे आत, अभिअंतर, अंतर, आतमध्ये घेणं. स्तंभ, स्तंभ म्हणजे काय? हा, आहे तसं थांबणं. आपण स्टॅच्यू केल्यावरती आहे तसं थांबतो, तसं. बाह्य, बाह्य म्हणजे बाहेर, अभ्यंतर म्हणजे आत, स्तंभ वृत्तीही देश. आता देश काल संख्याभिही याचा आपण पुढे बघणार आहोत. आता आपण त्याचा अर्थ बघूया. श्वास बाहेर किंवा आत खोलवर रोखण्याची क्रिया. आता स्तंभ वृत्ती म्हणजे काय? वृत्ती इथे याचा अर्थ क्रिया असा आहे ना. वृत्ती याचा अर्थ इथे क्रिया असा घेतला जातो, की तसेच प्राण थांबवण्याची क्रिया स्तंभ वृत्ती ही. असे प्राणायामाचे 3 प्रकार आहेत. एक लक्षात घ्या, पतंजलींनी प्राणायामाचे एकूण 4 प्रकार सांगितलेले आहेत. किती सांगितलेले आहेत प्राणायामाचे प्रकार? 4. त्याच्यातला पहिला म्हणजे बाह्य वृत्ती, दुसरा म्हणजे अभ्यंतर वृत्ती, तिसरा म्हणजे स्तंभ वृत्ती, आणि पुढच्या सूत्रामध्ये येतोय तो चौथा एक आहे, तो आपण पुढे बघूया. असे 4. याच्यामध्ये 3 सांगितलेले आहेत. पहिला म्हणजे बाह्य वृत्ती, दुसरा म्हणजे स्तंभ वृत्ती, तिसरा अभ्यंतर वृत्ती, तिसरा म्हणजे स्तंभ वृत्ती, बरोबर. श्वास बाहेर किंवा आत
खोलवर रोखण्याची क्रिया, तसेच प्राण थांबवण्याची क्रिया, असे प्राणायामाचे 3 प्रकार आहे. आपण शब्दशः अर्थ घेतो त्यांचे. आपण आपलं ऍडिशन त्याच्यामध्ये काही टाकत नाही आहोत. जे जसं त्यांनी दिलंय तसंच घेतोय. त्याचे अर्थही आपण लावत नाहीये. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये त्याचे वेगवेगळे अर्थ लावलेले तुम्हाला दिसून येतील. कोणी असं म्हणतं बाह्यवृत्ती म्हणजे रेचक, अभ्यंतर वृत्ती म्हणजे पूरक, स्तंभवृत्ती म्हणजे कुंभक, पण त्यांनी असं काहीही म्हटलेलं नाहीये पतंजलीने. बरोबर. आणि तुम्हाला तसं लिहायचं असेल तर तुम्ही कोणत्या लेखकांनी लिहिलंय, कुठल्या पुस्तकात त्याचा उल्लेख करून लिहा. कळलं का? तुम्ही जर एखादं वाचलं असेल पुस्तक तर तुम्ही तिथलं त्याचे उल्लेख तुम्ही द्यायचे. पण आपण जर इथे बघितलं तर या सूत्राचा अर्थ बघितला तर काय, बाह्यवृत्ती, अभ्यंतर वृत्ती, स्तंभवृत्ती, हे 3 प्राणायामाचे प्रकार त्यांनी सांगितलेले. आणि हे 3 कसे आहेत, तर तिन्ही प्रकार देश, काळ आणि संख्या यांवर अवलंबून असतात. देश, काळ आणि संख्या यांवर अवलंबून असतात. आणि पुढे काय म्हणतात ते, की हे जे आहे तर ते हळूहळू काय होतात, दीर्घ सूक्ष्म, म्हणजे ते जे हळूहळू आहे तर ते दीर्घ आणि सूक्ष्म होऊ लागतात. म्हणजे प्राणायाम तुम्ही जे करता आहात ना, तर ते हळूहळू दीर्घ आणि सूक्ष्म होऊ लागतात. आता हे तुम्हाला हे एवढं समजलेलं आहे का? याच्यामध्ये परिदृष्ट जो शब्द आहे त्याचा अर्थ अवलंबून असा होतो. परिदृष्ट याचा अर्थ अवलंबून आहे. म्हणजे आपण म्हणले ना की देश, काळ, संख्या यांवर अवलंबून असतो असं म्हटलं ना, तर ते तिथे तो परिदृष्ट शब्द आलेला आहे की अवलंबून असतो. कशावर अवलंबून असतो प्राणायाम, तर देश, काळ आणि संख्या या 3 गोष्टींवर अवलंबून असतो. आणि नंतर त्याचं पुढे काय होतं, तो प्राणायाम हळूहळू दीर्घ आणि सूक्ष्म होत जातो. आता ह्या सूत्रांमध्ये बघा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही लक्षात कसं ठेवायचं, सेकंड सूत्रामध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रकार सांगितलेले आहेत. बरोबर आहे. कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं ते सांगितलेलं आहे. आणि नंतर ते कसे होत जातात ते सांगितलेलं आहे, दीर्घ आणि सूक्ष्म. आता त्याचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. आता देश, आपण बाह्य, अभ्यंतर, स्तंभवृत्ती हे तुम्हाला समजलेलं आहे. हा मॅडम. हो. ओके, सगळ्यांना समजलंय? सगळ्यांना सबको समझा है क्या? हो, क्योंकि समजलंय मॅडम. हाँ, क्योंकि हम आगे जाएंगे और पीछे का भूल जाएंगे, ऐसा नहीं होना चाहिए. थोड़ा तो भूल जाते हैं, वो बात ठीक है, लेकिन समझने की कोशिश कीजिए. अभी देश, देश म्हणजे काय, तर आपण जो कंट्री म्हणतो किंवा देश, तशा प्रकारचा देश नाहीये इथे. देश म्हणजे काय, की जागा किंवा विस्तार. आता आपण श्वास घेतो, तर श्वास घेतल्यानंतर तुमचा तो श्वास घेतलेला किती आतपर्यंत जातो त्याला देश म्हटलेला आहे. म्हणजे तुमच्या शरीरापर्यंत तो जो प्राण वायू घेतलेला आहे तो किती आतपर्यंत जातो. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की काही पुस्तकांमध्ये जसं वर्णन केलेलं आहे, म्हणजे योगा, हठयोगाच्या वेगवेगळ्या पुस्तक, की तुम्ही वायू धारण इतका करा की तुमचे रोम आहेत ते सरळ होतील, बरोबर, उभे राहतील. अशा प्रकारे, म्हणजे इतक्या प्रकारे डीपली तुम्ही वायू आतमध्ये घ्यायचा आहे. तर त्याला देश. आता आत घेतल्यावरती आपल्याला कळलं की आत तुम्ही खोलवर किती घ्याल, किती विस्तार होतो तो. पण मग बाहेर सोडणार त्यावेळेला त्याचा देश काय येणार मला सांगा बरं. तिथे तुम्ही कसं सांगणार देश बाहेर सोडणार त्यावेळेला? किती वेळपर्यंत सुटतोय श्वास? वेळ नाही, मी देशाची बद्दल बोलते. देश म्हणजे काय, की जागा किंवा किती अंतर. आता श्वास आहे बघा, मी जर इथे एखादी पाकळी ठेवली आणि मी श्वास आपला सोडते, तर इथून जो सोडलेला श्वास तुम्हाला किती अंतरापर्यंत जाणवतो. तुम्ही आता वेगवेगळी योगाची पद्मासनामध्ये, हो आलं लक्षात. पद्मासनामध्ये बसल्यानंतर जेव्हा आपण भस्त्रिका हा म्हणजे स्पीड मधली भस्त्रिका करतो, तेव्हा तो श्वास आपल्या पद्मासना म्हणजे गुडघ्याला पर्यंत गेला का नाही हा जाणवतं. जर जोरात
श्वास प्रश्वास सुटला तर तेव्हा तो जाणवतो. बरोबर. पण भस्त्रिकामध्ये बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे काय, पण भस्त्रिकामध्ये फोर्सफुल सोडतो. पण हा. असा सुद्धा प्रश्वास जो आहे, तर तो तुमचा इथे म्हणजे आपण जर हे अन्नमय कोश आहे बघितलं, अन्नमय कोशाच्या बाहेर प्राणमय कोश असतं, बरोबर? किंवा आतमध्ये तुम्ही आत किंवा बाहेर कसंही तुम्ही इमॅजिन केलं तरी प्राणशरीर असतं की नाही आपल्याला, बरोबर? आणि मग आपण जर साधं प्रक्रिया बघितली, आपण श्वास सोडला तर श्वास सोडलेला किती अंतरपर्यंत तुम्ही सोडता त्याला देश म्हटलेलं आहे. जसं श्वास आत घेतल्यानंतर किती आतपर्यंत त्याचा विस्तार होतो प्राणाचा, त्याला देश म्हटलेलं आहे. तसं श्वास सोडल्यानंतर तो प्राण किती म्हणजे तो वायू किती लांब पर्यंत जातो, किती अंतरापर्यंत जातो, त्याला देश असं म्हटलेलं आहे. हे कळलंय का? हा. बरोबर. आता देश म्हणजे जागा किंवा विस्तार नाकपुडीच्या बाहेर काही अंतरापर्यंत आणि शरीरांतर्गत म्हणजे ज्यावेळेला आत घेतो त्यावेळेला संपूर्ण शरीरभर ते जे पसरतं त्याला देश म्हटलेलं आहे. आता देश काल आपण इथे पुन्हा वरती जाऊन हे सूत्र बघूया. बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्ती हे प्रकार झाले. आता देश काल संख्याभी परिदृष्ट म्हणजे तो कशावर अवलंबून आहे हा प्राणायाम, तर त्याचा विस्तार किती करता तुम्ही त्याच्यावर. आता आपण दुसरी गोष्ट 3 गोष्टी परत याच्यामध्ये देश काल संख्या 3 गोष्टी आहेत. लक्षात येतंय? देश काल आणि संख्या. काल म्हणजे काळ, संख्या म्हणजे नंबर. तुम्ही किती काउंटिंग, तुम्ही किती त्याची आवर्तन करता, बरोबर? काळ म्हणजे किती वेळपर्यंत तुम्ही कुंभक अथवा लांबवलेला श्वास धरून ठेवता येतो, तो काळ. म्हणजे किती त्याचा वेळ, किती वेळपर्यंत तुम्ही तो श्वास आत रोखलेला किंवा बाहेर रोखलेला श्वास आहे, तो जर किती घड्याळ लावल्यानंतर किती टाइम पर्यंत तुम्ही तो रोखून धरता, त्याला काळ असं म्हटलेलं आहे. बरोबर. आता संख्या. आता हे जे काही तुम्ही प्रोसेस करताय, जी काही प्रक्रिया तुम्ही प्राणायामाची करता आहात, तर ती किती वेळा करता आहात, त्याची किती आवर्तन तुम्ही एका बैठकीत करू शकता, त्याला संख्या असं म्हटलेलं आहे. बरोबर. आपल्याला हठप्रदीपिकेमध्ये नाडी शुद्धी प्राणायाम तुम्ही त्याची ठराविक आवर्तन इतक्या इतक्या वेळेला इतक्या इतक्या प्रहरांमध्ये करायची आहे. 80-80-80 आपण म्हणजे दिवसभर तेच करत बसू आपल्यासारखी लोक, बरोबर ना? 80-80-80 प्रत्येक प्रहराला करायची म्हणजे 320 आवर्तन. आणि ती 320 आवर्तन म्हणजे त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने परत 1:4:2:4 अशा प्रकारे, बरोबर. मग ती म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पुस्तकामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. तर त्याला ते संख्या म्हटलेलं आहे. किती आवर्तन करायची आहेत किंवा काय त्याला संख्या म्हटलेलं आहे. हे लक्षात आलं का? हा मॅडम. सगळ्यांच्या लक्षात आलं? हो मॅडम. हो मॅडम. बरोबर. पहिलं सूत्र आपण काय बघितलं? पहिलं सूत्र आपण बघितलं तस्मिन् तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः. आसन सिद्धी झाल्यावर आपण श्वासोश्वासाची गतीवरती नियंत्रण आणतो किंवा रोखतो, त्याला प्राणायाम असं म्हटलं जातं. बरोबर. मग त्याच्याबद्दल अजून काय सांगितलेलं आहे, तो त्याचे प्रकार किती? बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्ती. मग त्याचे तो कशावर अवलंबून आहे? देश काल संख्याभिः परिदृष्ट हा दुसरा भाग झाला. आणि नंतर तिसरा भाग काय आहे? दीर्घ सूक्ष्म. तुम्ही अशी जर प्रॅक्टिस तुम्ही करत राहिलात तर काय होणार? श्वास तुमचा दीर्घ दीर्घ होणार. म्हणजे तुम्ही श्वास सोडता त्यावेळेला तुम्ही एका वेळेला तुमचा रेचक आहे तो दीर्घ होणार, तुमचा पूरक आहे तो दीर्घ होणार, बरोबर. हे लक्षात येत आहे? आणि सूक्ष्म म्हणजे काय? इतक्या मायन्यूटली तुम्ही तो आतमध्ये तुम्ही घेऊ शकाल की नॉर्मली बघा श्वास बरेच जण प्राणायाम करतात म्हणजे तुम्ही इतकं शरीर हलवता, इतके आवाज करता. भस्त्रिका सोडली तर तुम्ही प्राणायामाच्या याच्यामध्ये आवाज तुमचा येण्याची गरजच नाहीये. आपण श्वास घेतो सोडतो त्याच्यात आवाज येतो का हो आपला? नाहीये. तुम्ही इतक्या सूक्ष्म रीतीने त्याची जाणीव तुम्हाला होऊ शकते प्राणायामाची.
हळूहळू जसजशी तुम्हाला प्राणायामाची गती तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही जास्त काळ तुम्ही करू लागता त्यावेळी. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, आणि त्यांनी चौथा सांगितलेला आहे. आपण 4 प्राणायाम पतंजलींनी सांगितलेले. बाह्य अभ्यंतर विषय आक्षेपी चतुर्था, म्हणजे आधी जे सांगितलेले आहेत ना, श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर सोडून थांबणं, याच्या पलीकडचा म्हणजे याच्या व्यतिरिक्त चतुर्थ त्यांनी सांगितलेला आहे. याच्या पलीकडे प्राणायाम अजून एक चौथा प्रकार आहे. बाहेर आणि आत खोलवर असा विषयाच्या म्हणजे पलीकडे असलेला प्राणायामाचा चौथा प्रकार आहे. त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे. आता त्याचे अर्थ असे लावलेले आहेत, काही पुस्तकांमध्ये केवल कुंभक असं म्हटलेलं आहे. आता त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे, बाह्य अभ्यंतर याच्या व्यतिरिक्त या विषयांच्या पलीकडे अजून एक चौथा प्रकारचा आहे. आणि तो म्हणजे काय, तर जेव्हा तुमचा श्वास आपोआप थांबतो, म्हणजे हे 3 वरचे सांगितले आहेत, त्याच्या अजून चौथा आहे. तर त्याचं वर्णन पुढे काही पुस्तकांमध्ये केवल कुंभक म्हणजे तुमचा जो श्वास आपोआप म्हणजे आपोआप तुमचा जो कुंभक लागतो ना, यांनी इथे कुंभक हा शब्दही वापरलेला नाहीये. बरोबर, यांनी इथे कुंभक हा शब्द सुद्धा वापरलेला नाहीये. आपोआप फक्त श्वास रोखणं एवढंच आहे, गतीचा विच्छेद करणं एवढाच शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर आपोआप तुमचा श्वास थांबतो, तर त्याला त्यांनी इथे चतुर्थ प्राणायाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपोआप थांबतो असंही तुम्ही वर्णन त्यांनी दिलेलं नाहीये कुठे, पण त्यांच्या या श्लोकाचं विस्तार करताना बऱ्याच जणांनी अशा प्रकारचा विस्तार केलेला आहे. हे लक्षात येत आहे की आपोआप श्वास थांबण्याची प्रक्रिया म्हणजे थोडक्यात केवल कुंभक ज्या काही पुस्तकांमध्ये म्हटलेलं की आपोआप तुमचा श्वास थांबतो. काही तुम्ही प्राणायाम नाही करत आहात, पण आपोआप ती अवस्था योगी लोकांना ती प्राप्त होते की त्या स्थितीमध्ये त्यांना समाधी ध्यानाची अवस्था प्राप्त होते. समाधीत राहतात, ते श्वास विरहित अवस्थेमध्ये बराच काळ ते राहू शकतात. तर त्याला त्यांनी चतुर्थ प्राणायाम असं म्हटलेलं आहे. एवढं लक्षात येत आहे? हो. 4 प्रकारचे बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती आणि याच्या बाह्य अभ्यंतर याच्या विषयाच्या पलीकडे असलेला तो चतुर्थ प्राणायाम तुम्ही कंसामध्ये लिहू शकता की काही पुस्तकांमध्ये किंवा काही लेखकांनी याला केवल कुंभक असं म्हटलेलं आहे की आपोआप म्हणजे असं तुम्ही कंसामध्ये तुम्ही ते लिहू शकता, तुमचं जे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते. बरोबर. आता त्याचा परिणाम आपण थोडे 5-10 मिनिटं घेऊया, 2 सूत्र पूर्ण करूया. त्याचा परिणाम काय होतो, ततः क्षीयते प्रकाशावरणम. ततः क्षीयते प्रकाश आवरणम. ततः आपण बघितलं, ततः म्हणजे काय, त्यामुळे. क्षीयते क्षीण होणं, हे आपण वापरतो ना, क्षीण होतो म्हणजे काय की एखादी गोष्ट घटत जाते, कमी होत जाते, त्याला आपण क्षीण होणं म्हणतो. बरोबर. किंवा तर क्षीयते किंवा नाहीसं होणं, त्याला क्षीण होणं असा शब्द वापरला जातो. प्रकाश आवरणम, प्रकाशावरती असलेलं आवरण नाहीसं होत. आता प्रकाशावरचं आवरण, आता इथे प्रकाश कुठून आला? प्राणायामाने प्रकाश निर्माण होतो का, मला सांगा बरं. प्राणायामाने प्रकाश निर्माण होतो का? का म्हटलं असेल असं तुम्हाला वाटतं? कोणी सांगू शकेल का, असं का म्हटलं असेल बरं त्यांनी? आपल्या बुद्धीवर काही ना काही गोष्टींचा असं हे पडदा असतो अज्ञानाचा. बरोबर. आपण सांख्यमध्ये शिकलेलो आहोत सत्व रज तम गुण. बरोबर, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला थोडक्यामध्ये होतं काय की प्राणायाम तुम्ही जर नियमितपणे करत असाल तर तुमचं प्रकाश हा गुण सत्व गुणाशी संबंधित आहे. प्रकाश हा शब्द सत्व गुणाशी संबंधित आहे. बरोबर. तर तुमचं रज आणि तम गुण आहे ते तुमचे कमी व्हायला लागतात. आता यांनी काय म्हणले, प्रकाशावरचं आवरण जायला लागतं. आपण एखादा दिवा बघितला, त्याचं उदाहरण देताना असं म्हणतात की दिवा आहे, तो पेटलेला आहे, पण त्या काचेवरती त्या कंदिलावरती समजा जर काजळी आली असेल, दिवा पेटलेलाच आहे, तो प्रकाश देतोच आहे, पण त्या काचेवर काजळी आलेली असेल तर आपल्याला प्रकाश मिळतो का?
प्रकाश असतो का? नाही नाही. नाही. मग आपण जर ती काजळी साफ केली, ती आपण जो कंदील आहे त्याची काच साफ केली, तर आपल्याला प्रकाश तुम्हाला दिसणार की नाही? प्रकाश जास्त पडेल की नाही? तर हो. ऑलरेडी दिवा पेटवल्याचा प्रकाश आहेच. पण ती काजळी आलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. तशाच प्रकारे आपल्यामध्ये सत्वगुण हा आहेच. पण रज आणि तमगुणाची काजळी आली आहे. म्हणजे काय? थोडक्यात ते गुण वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्यातला जे सत्वगुण आहे तो आपल्याला जाणवत नाही. तर प्राणायाम केल्यामुळे तुमच्यातला रजोगुण आणि तमोगुण आहे हा हळूहळू कमी व्हायला लागतो. तो कमी झाल्यामुळे आपोआपच सत्वगुण तुमचा वाढीला लागलेला दिसतो किंवा त्याचा प्रकाश किंवा सत्वगुण आपल्यात जास्त आहे किंवा हा माणूस म्हणजे हे जाणवतो. आता सत्वगुण वाढीला लागला म्हणजे काय? शब्दांचे आपण फुगे नाही सोडायचे. सत्वगुण म्हणजे तो माणूस चांगला वागतो आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत. बरोबर. एखादी गोष्ट घडल्यावर हा माणूस इतका राग येत होता, पण आता तो तेवढा चिडत नाही, तो शांत झालेला आहे. बरोबर. म्हणजे हे जे सत्वगुण आहे ते वाढीला, चिडणं, रागावणं, तमस, एखादा आळसपणा असतो तो तुमचा कमी झालेला असतो. तमस गुणासंबंधी त्याचे जे दुर्गुण सांगितलेले आहेत ते तुमचे कमी व्हायला, रजगुण क्रियाशीलता असतं किंवा हे जे प्रकार आहेत ते रजोगुण आणि तमोगुण ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि सत्वगुण तुमचा वाढीला लागतो. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की ततः किंवा त्यामुळे म्हणजे प्राणायाम केल्यामुळे प्रकाशाला झाकणारं आवरण नाहीसं होतं. आता याचा अर्थ कळला का? म्हणजे काय? थोडक्यात तुमच्यातला सत्वगुण वाढीला लागतो, रज आणि तमगुण तुमचा कमी व्हायला लागतो आणि याच्यामध्ये दिव्याचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. हे कळलं का? मॅडम ते आवरण बुद्धीवरच असतं असं म्हणून लिहिता येईल का आपल्याला? बरोबर. आवरण अगदी बरोबर. बुद्धीवरचंच आवरण. अविद्या असं म्हणता येईल का? की अविद्या म्हणता येईल का मग ते? थोडक्यामध्ये नाही, अविद्येचं आवरण अविद्या अजून लांब राहिली. अविद्येपर्यंत अच्छा. आपण पोहोचलोच नाहीये. बरोबर. ठीक आहे. थोडक्यामध्ये काय आहे माहितीये का, की तुमचं जे मन आहे ना, आपण प्राणायाम का करतो? मनावर नियंत्रण आणण्यासाठी. जे बहिर्गामी मन आहे म्हणजे सतत बाहेर धावणारं मन आहे ना, तर त्याच्यावरती ते मनावरती तुमचं नियंत्रण येतं प्राणायाम केल्यामुळे. प्राणावर नियंत्रण केलं की मनावरती नियंत्रण येतं. तुम्हाला ते चले वाते चलम चित्तम हा श्लोक माहितीये ना? म्हणजे हो, तुमच्या माहिती. वायूवरती तुम्ही कंट्रोल केला, वायूवर कंट्रोल केला की तुम्ही चंचल मनावरती पण कंट्रोल करू शकता. म्हणजे काय? मनोनियंत्रणासाठी तुम्ही प्राणायाम करता आहात. म्हणजे काय? तुमचं जे सतत बाहेर धावणारं मन आहे त्याच्यावरती नियंत्रण येतं आणि मग काय व्हायला लागतं? मनावर नियंत्रण आलं की हळूहळू चित्त शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू व्हायला लागते की नाही? हो की नाही? आणि मग चित्त शुद्ध व्हायला लागतं म्हणजेच काय होतं? की रज आणि तमोगुण आहे तो कमी व्हायला लागतो, शुद्ध व्हायला लागतो म्हणजे सत्वगुण वाढायला लागतो. ज्यावेळेला ऍक्च्युअल चित्त शुद्ध होतं त्यावेळेला तीनही गुण तिथे नसतात. म्हणजे ऍक्च्युअल समाधी अवस्थेत तिन्ही गुण नसतात तिथे. बरोबर. पण शेवटी आधी आपल्याला हे रज तमगुण कमी करत करत सत्वगुण वाढीस लागून आपण शेवटपर्यंत जातो. बरोबर आहे की नाही? म्हणजे मग हळूहळू तुम्हाला बरोबर. तुमच्या प्राणायामामध्ये तुम्ही करत राहिलात की सत्वगुणाची तुम्हाला अनुभूती तुम्हाला यायला लागते. आणि पुढे काय होतं? आता मनावरती नियंत्रण आलं की तुम्ही जर ध्यानाला बसलेला असाल तर आपोआप तुमचं मन एकाग्र व्हायला लागेल की नाही? म्हणजे काय? आता मनावरती नियंत्रण येतं म्हणजेच काय? की तुमचं मन जे बहिर्गामी आहे, सतत बाहेर तुमची इंद्रिय धावता आहेत, तर ती तुमची आत वळायला लागतात. चित्त म्हणजे मन आतमध्ये वळायला लागतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय होतं? प्रत्याहार साधला जातो आणि प्रत्याहार साधला गेला की पुढची पायरी काय? धारणा. धारणेसाठी तुमचं मन तयार होत असतं. तुम्ही तयार होत असतात. तुमचं मन तयार होत असतं. धारणेची योग्यता. धारणासूच योग्यता मनसः. मनसः. यातून म्हणजे तुम्ही प्राणायाम करता, यातूनच काय होतं? धारणेसाठी तुमचं मन योग्यता त्या योग्याला प्राप्त होते, मनाला प्राप्त होते. म्हणजे धारणेसाठी तुमचं मन तयार होतं थोडक्यामध्ये. एकाग्र धारणेमध्ये आपण मन एका विषयाशी संबंधित तुमचं विचार असतात. बरोबर. एकाच विषयाशी संबंधित तुमचे बरेच विचार असतात. पण एका विषयाकडे जाण्यासाठी
फोकस तुम्हाला तिथे जाण्यासाठी तुम्ही जर प्राणायाम केलं तर प्राणायाम आणि धारणेची अंतरंगामध्ये आपोआप तुम्ही जायला लागता. बरोबर? अंतरंगामध्ये म्हणजे धारणा, ध्यान, समाधी हा अंतरंग योग आहे. बरोबर? तर त्याची तुमची तयारी व्हायला लागते प्राणायामामुळे. हे कळतंय एवढं? हो मॅडम, आलं लक्षात. आपण इथे थांबूया. आता तुम्हाला याच्यात कोणाला काही विचारायचं आहे का मला सांगा बरं. एकदा फक्त सूत्रांचा रिकॅप पटकन मी करते, पटापट एकदम, म्हणजे तुम्हाला प्राणायामाची आपण सूत्र बघितली. दुसऱ्या पादामध्ये साधनपाद 5 सूत्र आहेत. पहिली 3 सूत्र प्राणायामा संबंधित आहेत आणि शेवटची 2 सूत्र प्राणायामांचे परिणाम दिलेले आहेत. बरोबर? तस्मिन् सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद प्राणायाम. आसन सिद्धी झाल्यावरती श्वासाची गती रोखणे, श्वास उच्छ्वासाची गती रोखणे किंवा त्याच्यावरती नियंत्रण आणणं म्हणजे प्राणायाम होय. बरोबर? मग त्याच्या संबंधी तुम्ही काही विवेचन खाली लिहू शकता, त्याचा लिहू शकता. हा फक्त सूत्राचा अर्थ आहे, एवढंच लिहायचं नाहीये आपल्याला. बरोबर? हे फक्त सूत्र आणि त्याचा अर्थ एवढंच आपण बघितलेलं आहे. पतंजलीनी 4 प्रकारचे प्राणायाम सांगितलेले आहेत. त्याच्यातले दुसऱ्या सूत्रात 3 सांगितलेले आहेत. बाह्य, अभ्यंतर, स्तंभ वृत्ती हे 3 प्राणायाम सांगितलेले आहेत. म्हणजे श्वास बाहेर आत खोलवर रोखण्याची क्रिया किंवा तसेच प्राण आहे तिथेच थांबवण्याची क्रिया. काहींनी असंही म्हटलेलं आहे, हे अजून एक सांगून ठेवते, श्वास सोडल्यानंतर थांबणं असंही काहींनी म्हटलंय, श्वास आत घेतल्यानंतर थांबणं असंही काहींनी म्हटलेलं आहे आणि श्वास आपोआप थांबणं असंही काहींनी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पुस्तकात तुम्हाला वेगळं वेगळं तुम्हाला सापडू शकतं. त्याच्यानंतर त्याचं कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो प्राणायाम, परिदृष्ट म्हणजे अवलंबून असतो 3 गोष्टी, देश, काल, संख्या. बरोबर? देश म्हणजे काय, किती जागेवर, किती अंतरापर्यंत असा थोडक्यात विचार केला तर. देश म्हणजे काय, जागा किंवा विस्तार. नाकपुडीच्या बाहेर किती अंतरापर्यंत किंवा शरीरांतर्गत संपूर्ण शरीरभर किती तुम्ही श्वास आत घेतला त्याचा अर्थ देश होतो. नंतर त्याच्यावर आपला प्राणायाम अवलंबून असतो. बरोबर? आपण श्वास घेतो ना पूर्ण उदरापर्यंत, म्हणजे काय, तो देश झाला. कळतंय? त्याला देश म्हटलं जातं. नंतर काळ म्हणजे किती काळपर्यंत तुम्ही श्वास रोखून ठेवू शकता किंवा कुंभकाची स्थिती तुम्ही सांभाळू शकता, त्याला काळ म्हटलेलं. किंवा किती वेळ तुम्ही रेचक करू शकता. पूरक, रेचक, कुंभक पतंजलींनी शब्द वापरलेले नाहीत. हे समजण्यासाठी मी सांगते आहे. संख्या, किती वेळा म्हणजे किती आवर्तन तुम्ही करता त्या प्राणायामाची, त्याला संख्या असं म्हटलेलं. आणि हे असा प्राणायाम केल्यानंतर तो तुमचा प्राणायाम आहे दिवसेंदिवस दीर्घ आणि सूक्ष्म, म्हणजे तुम्ही जास्त काळ म्हणजे त्याचा जो पिरियड आहे तो जास्त लांबवू शकता आणि तो सूक्ष्म रीतीने तो तुम्ही करू शकता आणि अनुभवू शकता. याचा चौथा प्राणायाम कुठला आहे की बाह्य, अभ्यंतर, विषय, आक्षेपी चतुर्थ. बाह्य, अभ्यंतर याच्या पलीकडचा चौथा जो आहे, याच्या पलीकडे असलेला चौथा प्राणायाम तो चौथा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. या विषयांच्या पलीकडे, याच्या पलीकडे त्यांनी जास्त काही माहिती त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही, पण काही पुस्तकांमध्ये त्याला केवळ कुंभकाची अवस्था असं म्हटलेलं आहे की आपोआप श्वास थांबणं असं त्यांनी म्हटलेलं आहे. की म्हणजे जाणून बुजून तो कुंभक केलेला नसतो, आपोआप तो तुमचा श्वास थांबलेल्या गतीमध्ये तुम्ही एकाग्रता तुमची साधलेली असते. त्याला त्यांनी चौथा प्राणायाम, चतुर्थ प्राणायाम म्हटलेलं आहे. त्याचे परिणाम काय होतात? 2 परिणाम होतात. एक म्हणजे काय की तुमच्या चित्तावरचं जो काही तम, रज आणि तमचं आवरण आहे ते तुमचं कमी व्हायला लागतं आणि सत्व गुण तुमचा उदयास येतो किंवा वाढीस लागतो. बरोबर? हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे काय की धारणा सूच योग्यता मनसा, म्हणजे धारणेसाठी तुमचं मन, तुमचं चित्त तयार व्हायला लागतं. धारणेची तयारी तुमची मनाची व्हायला लागते. अंतरंगामध्ये म्हणजे थोडक्यात तुमचं मन आहे ते आत वळायला लागतं, मनावर नियंत्रण यायला लागतं आणि मग नंतर प्रत्याहार व्हायला लागतो, म्हणजे इंद्रिय आत वळायला लागतात आणि अंतरंगामध्ये तुमचा प्रवेश होतो आणि तुमचं धारणेसाठी मन तयार होतं. ओके?
आपण थांबूया इथे आता. एवढं समजलेलं आहे सगळ्यांना? हो हो. मॅडम आता कळालं. मी गृहीत धरते. नाही समजलं तरी आपण पुढच्या